नमस्कार मित्रांनो, शिव मराठी या चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमा आता हळूहळू बोलायला लागलेली असते. पण मात्र सगळेच आता तिच्या डोक्यावरती ताण टाकत असतात की तुला काही मागचं काही आठवत तरी असेल ना. याच्यामुळे प्रतिमा आता खूपच डिस्टर्ब होत असते. प्रियासुद्धा प्रतिमाला डिप्रेशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असते की आई तुला काहीच नाही आठवते का गं? तू जन्म दिलाय मला, थोडं तरी काहीतरी आठव. आणि सगळ्यांच्या अशा वागण्यामुळे प्रतिमाला तर आता खूपच त्रास व्हायला लागतो. इकडे सायली ते सगळं पाहत असते आणि तिला ते काहीच पटत नसतं, कारण सायलीला प्रतिमाला त्रास झालेला हा नको असतो. तन्वी आता खूपच काही प्रतिमाला बोलत असते आणि तिला डिप्रेशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असते. मग तिथे असणारी बाई लगेच आता तन्वीवरती म्हणजेच की प्रियावरती ओढत म्हणते की तन्वी थांब, मला तुझ्या भावना कळतात, पण इट इज डेंजर. रविराज आता तन्वीला तिच्याकडे बोलून घेत असतो, पण मात्र प्रिया म्हणत असते की असं काहीही नाहीये, मला माझ्या आईला मी आठवायलाच हवी. आणि ती प्रतिमाशी नको ते बोलायला लागत असते. प्रतिमाला खूपच त्रास होऊ लागतो, त्याच्यामुळे ती तिकडनं निघून जाऊ लागते. पण मात्र तेवढ्यात लगेच प्रतिमाच्या डोक्यामध्ये भिंगतं आणि प्रतिमाला चक्कर येते, ती तशीच खाली पडते. सगळेच आता प्रतिमाची ती सगळी अवस्था पाहता घाबरून गेलेले असतात. इकडे प्रिया लगेच प्रतिमाला पिण्यासाठी पाणी देते. प्रतिमा शांत होते. तर मग आता पूर्णाची प्रतिमाला विचारत असते की तुला बरं वाटतंय ना. अश्विन आता प्रतिमाला चेक करतो आणि म्हणतो शी इज ओके, असं काळजी करण्यासाठी काहीही नाहीये. अर्जुन अश्विन लगेच प्रतिमाला दोघेही तिच्या रूममध्ये घेऊन जातात. त्याच्यानंतर इकडे प्रियाचा तर आता प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो, कारण तिला प्रतिमाला ट्रेस्ट हाऊस करायचं असतं. प्रिया आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, चला म्हणजे माझं नशीब एवढंही फुटकं नाहीये. हिला जरी आवाज फुटला असला ना तरी अजून हिचा मेंदू हा कमीच आहे. आणि या गोष्टीमुळे प्रियाला आता खूपच आनंद होत असतो. रविराज आता लगेच श्रद्धाचे आभार मानत म्हणतो, श्रद्धा तुझ्याचमुळे प्रतिमाला वाचा आली. याच्यावरती श्रद्धा आता रविराज म्हणते की तुला जर आभार मानायचे असतील ना तर सायलीचे मान, तिच्याचमुळे हे सगळं झालंय. तिने याच्यामध्ये रिस्क घेतली म्हणून हे सगळं झालं. सायली म्हणते की डॉक्टर माझं याच्यामध्ये काहीही नाहीये, तुमचे उपचार आणि बाप्पाची कृपा झाली फक्त. प्रताप आता डॉक्टरांना म्हणजेच की श्रद्धाला विचारतो की प्रतिमाची स्मृती परत येईल ना. याच्यावरती डॉक्टर आता सांगतात की आजच त्यांनी एवढं पाऊल मोठं पुढे टाकलंय, आताशी सुरुवात झाली आहे. त्याच्यानंतर प्रिया आता मध्येच म्हणते, पण मात्र मला एक गोष्ट कळत नाहीये, आईने सायलीकडे बघून तन्वी अशी हक्का मारली. तर मग डॉक्टर लगेच सांगू लागतात, कारण तेव्हा तिला तो अपघाताचा ना क्षण आठवला असणार. आणि मेन म्हणजे तोच तर आपल्या सगळ्यांचा हेतू होता. तिची स्मृती जरी परत आलेली नसली ना तरी तिला चालना ही नक्कीच मिळाली आहे. आणि सायलीला बघितल्यानंतर तिच्या मनातली कुठली तरी जुनी भावना जागी होतीये. आणि मेन म्हणजे हीच आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, म्हणजेच की प्रतिमा वहिनीची स्मृती येण्याची पॉसिबिलिटी जरा जास्त आहे. आता डॉक्टरांचं ते सगळं बोलणं ऐकल्यानंतर इकडे प्रिया तर घाबरून गेलेली असते, कारण प्रतिमाची स्मृती परत आलेली ही प्रियाला नको असते. सगळेच आता लगेच गणपती बाप्पाचे आभार मानायला लागतात. पूर्णाची म्हणते की बाप्पा तू आलास आणि आमच्या घरामध्ये सुख समाधान घेऊन आलास. सायली सुद्धा आता बाप्पाला प्रार्थना करत म्हणते, बाप्पा या घरावरती तुझी कृपा अशीच राहू दे. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघेही त्यांच्या रूममध्ये रात्री येतात. अर्जुन रूममध्ये येतात सायली लगेच त्याला सांगू लागते, सर मला माझा आनंद ना गगनात मावेनासाच होतोय की प्रतिमा त्याने माझ्याकडे बघून तन्वी अशी हाक मारली. मला तर तो क्षण आठवतोय. अर्जुन मात्र सायलीच्या बोलण्याकडे काहीच लक्ष देत नसतो, तो त्याचं काम करत असतो, फाईल्स पाहत असतो. सायली मात्र अर्जुनला म्हणत असते, आता प्रतिमा आत्या रोज बोलणार, त्या पूर्वीसारखं बोलायला लागल्या. सायली खूपच खुश असते आणि अर्जुनशी बोलत असते, पण मात्र अर्जुन सायलीला इग्नोर करत असतो आणि वाचत असतो. तर मग सायली अर्जुनला म्हणते, सर काय हो, मी तुम्हाला इतकी महत्त्वाची गोष्ट सांगते आणि तुम्ही मला इग्नोर काय करताय. अर्जुन लगेच आता सायलीवरती ओढत म्हणू लागतो की त्या ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन करायला किती डेंजर होतं हे तुम्हाला माहिती होतं ना, तरी सुद्धा तुम्ही ती रिस्क घेतली. तुम्ही किती केअरलेस वागलाय हे तुम्हाला कळतंय का? अजून तुम्हाला वीकनेस आहे आणि तुम्हाला एका शब्दाने सुद्धा सांगावंसं नाही वाटलं का? तुम्ही एवढी मोठी स्टेप घेतली, आय अग्री की तुमच्याबरोबर सिनियर होता, पण तुम्हाला एकदा मला सांगावंसं नाही वाटलं? मला जर एकदा सांगितलं असतं तर मी स्वतःहून आलो असतो ना तिथे. अर्जुन आता सायलीवरती खूपच ओरडत असतो आणि सायलीचं काही बोलणं सुद्धा ऐकून नसतो घेत. तर मग सायली आता अर्जुनला लगेच शांत करते आणि त्याला म्हणू लागते, एकदम शांत बसायचं आणि फक्त माझं ऐकून घ्यायचं. मी तुम्हाला फोन केला होता आणि तो फोन तुम्ही कट केला आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फोन स्विच ऑफ करून टाकलात. त्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही कामात असाल म्हणून फोन बंद केला. तर मग आता अर्जुन सुद्धा विचार करू लागतो की मी असं काही नाही केलं, मग हे कधी झालं? अर्जुन म्हणत असतो, बरं ठीक आहे, ते काहीही असे ना, पण तुम्ही मला परत परत फोन करायला पाहिजे होता. सायली आता ओळख म्हणते, म्हणजे तुमचा फोन बंद होता आणि मी तुम्हाला परत परत फोन करायला पाहिजे होता का?
सायली आता लगेच अर्जुन समोर कान पकडते आणि त्याला म्हणते, बरं ठीक आहे, मला माफ करा. तुमचा फोन बंद असला ना तरीसुद्धा मी पुढच्या वेळी त्याच्यानंतर परत परत त्याच्यावर फोन करत राहील. अर्जुन आता म्हणतो, खरं तर मी पण सॉरी, कारण की मला तुमचा अभिमानसुद्धा खूप वाटत होता आणि रागसुद्धा खूप येत होता, कारण तुमच्यामुळे प्रतिमा त्यांची वाचा परत आली. याच्यावरती सायली म्हणते की माझ्यामुळे नाही बरं का, बाप्पामुळे. ती प्रिया कॉलेजमध्ये अडकली होती ना, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. याच्यावरती अर्जुन आता म्हणतो की प्रिया कॉलेजमध्ये नव्हती अडकली, तेव्हा ती माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये होती, माझ्या केबिनमध्ये. हे ऐकल्यानंतर तर सायलीच्या आता तळपायाच्या आगी मस्तकात जाते आणि सायलीला अर्जुनचा खूपच राग येतो. तर अर्जुन आता लगेच सायलीला कान पकडत सॉरी म्हणायला लागतो आणि म्हणायला लागतो की मी तुम्हाला सांगणारच होतो की खरं खरं काय, आणि मी सांगितलं सुद्धा. सायली आता अर्जुनला माफ करून टाकते आणि अर्जुनला म्हणू लागते, बघा ना या प्रियाची सुद्धा काय कमाल आहे, तिने एवढ्या छोट्या गोष्टीसाठी किती मोठी संधी गमावली आहे. आज खरं तर गाडीत ती असायला हवी होती, पण मात्र तिच्या आईचा आवाज ऐकणारी ती पहिली व्यक्ती होती. अर्जुन आता म्हणतो, पण बरं झालं ती माझ्यासोबत ऑफिसमध्ये होती. आज माझ्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागणार होता, पण मात्र तुमचा फोन आला, तुम्ही रडत होतात आणि तो चान्स गेला. सायलीचं आता अर्जुनच्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि ती स्वतःच्याच गुंगीमध्ये गुंग झालेली असते, कारण तिला ॲक्सिडेंटच्या वेळी घडलेला प्रकार आठवत असतो. अर्जुन आता सायलीला सावध करतो आणि तिला विचारत असतो की तुम्ही कुठे हरवलात. याच्यावरती सायली आता सांगू लागते, सर बघा ना काय गंमत आहे, प्रतिमा आत्यांची वाचा परत आली ना, तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिला शब्द उच्चारला तो म्हणजे तन्वी. त्यांना कोणाचंच नातं आठवत नाहीये, पण मात्र त्यांच्या मुलीशी असलेलं त्यांचं नातं हे त्यांच्या मेंदूच्या कुठेतरी खोल रुजलंय. असं म्हणतात ना की आई आणि मुलीची नाही जोडलेली असते, तसंच आत्ता काहीतरी आहे. तर मग अर्जुन आता सायलीचं हे बोलणं पाहता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतो की आई मुलीचं नातं हे कोणालाच एक्सप्लेन करता येणार नाही. अर्जुनला आता प्रश्न पडलेला असतो की जी सगळ्यांना तन्वी वाटते ती खरंच प्रतिमा आत्यांची मुलगी आहे का. आणि आता सायली सुद्धा त्या विचारांमध्ये अडकलेली असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रतिमा रात्री रूममध्ये झोपलेली असताना प्रिया चोरून चोरून तिच्या रूममध्ये येते. प्रिया आता प्रतिमाला झोपलेली की नाही ते पाहते. आता डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्याच्या ऐवजी तिने दुसऱ्याच गोळ्या तिथे आणलेल्या असतात. प्रिया आता गोळ्यांची बॉटल हातामध्ये घेते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते, तो डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या नाही तर मी दिलेल्या गोळ्या खायच्यास. सध्या तरी फक्त विटॅमिनच्याच गोळ्या आहे, याने तरी तुझी मेमरी काय परत नाही येणार, तू अशीच आता कितपत राहशील. प्रिया आता ती गोळ्याची बॉटल बदलते आणि लगेच तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता प्रिया, नागराज, महिपत, साक्षी हे सगळे एकत्र असतात. तर मग साक्षीला आता मोठाच धक्का बसलेला असतो की प्रतिमाची वाचा परत आली. नागराज प्रियाला विचारत असतो की अजून काही आठवतंय का तिला. याच्यावरती प्रिया आता सांगते, नाही तिला काही आठवत नाहीये, फक्त तिची वाचा आली आहे, तिची मेमरी अजून तशीच आहे. पण मात्र नागराज म्हणतो, अगं तूच तर म्हणाली होतीस ना की तिने तन्वी अशी हाक मारली. याच्यावरती प्रिया आता वैतागत म्हणते, तिने तन्वी अशी हाक नेमकं मला मारली की सायलीला मारली काहीच कळत नाहीये, मला आता भयंकर टेन्शन आलंय, तिने सायलीला ओळखून तन्वी अशी हाक मारली असेल तर. नागराज आता खूपच वैतागतो आणि महिपतला म्हणत असतो, तू केलाय ना तो प्लॅन एकदम परफेक्ट आहे, वहिनीला ना मारून टाकायला पाहिजे. साक्षी मात्र त्यांना थांबवत म्हणत असते, हे बघा आपल्याला काहीही असं करायचं नाहीये. प्रिया सांगते ना फक्त तिची वाचा परत आली आहे, तिला आधीचं काहीच नाही आठवत आहे, त्याने काय फरक पडणार आहे. याच्यावरती प्रियाचं म्हणणं असतं, पण अशी काय गॅरंटी आहे की ती अशीच राहील, तिला जर काय आठवलं तर. म्हणजे आपल्याला असं सुद्धा वाटलं होतं की तिची वाचा परत येणार, पण आलीच ना. साक्षी आता म्हणते, बरं ठीक आहे, तिची मेमरी परत आली तर तिची मेमरी आपलं काय नुकसान करणार आहे. पण आता तुम्हीच बघा ना, इतक्या वर्षापूर्वी झालेला ॲक्सिडेंट हा तुम्हीच केला, हे कसं कळणार आहे तिला. आता महिपत म्हणतो, तिला तेजरीने आठवलं ना, जेव्हा ती जमिनीवरती खुडत होती तेव्हा मी तिथे गेलो होतो, मी तिचा चेहरा जाळला, ते तर तिला नक्कीच आठवू शकतं. प्रिया सुद्धा आता घाबरलेली असते, कारण प्रतिमा स्वतः म्हणालेली असते की ती माझी मुलगी नाही वाटत. म्हणजेच की प्रिया म्हणते की मला तर आता भीतीच वाटते. ती स्वतः ही गोष्ट म्हणाली की तिला मी तिची मुलगी नाही वाटत, आणि तिची मेमरी परत आली आणि तिला जर ही गोष्ट कळली की सायलीच तिची मुलगी आहे तर काय करायचं. प्रिया आता म्हणत असते, तुम्ही नक्कीच काहीतरी करा, नाहीतर आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम होईल. महिपत आता लगेच मोठ्याने प्रियावरती ओढत म्हणतो, जेव्हा तो किल्लेदार त्याच्या बायकोला आणि पोरीला जेव्हा तो अपघात घडवायला गेला तेव्हा तू काय करत होतीस, तेव्हा काय तू त्यांच्या वाटेमध्ये फुलं टाकत होतीस का. आणि महिपत प्रियाला आता ओढत विचारत असतो की कुठे होतीस तू. प्रिया लगेच आता घाबरत उत्तर देऊ लागते की तेव्हा मी अर्जुन बरोबर त्याच्या ऑफिसमध्येच होते. नागराजला आता प्रियाचा भयंकर राग येतो आणि नागराज मागचा पुढचा कुठलाही विचार न करता प्रियाचा लगेच गळा दाबतो. महिपत सुद्धा नागराज बरोबर प्रियाचं नरड दाबायला लागतो, पण मात्र साक्षी आता त्यांच्या दोघांनाही थांबवते आणि त्यांच्या दोघांनाही शांत करते. साक्षी सुद्धा आता प्रियावरती ओढत म्हणत असते, काय ग, तुझ्याचमुळे त्या प्रतिमाची वाचा परत आली आणि तुझ्याच चुकीमुळे त्या प्रतिमाची मेमरी सुद्धा परत येईल.
आणि तुझ्याच चुकीमुळे आपण चौघेही फासावरती लटकू. साक्षी, नागराज, महिपत हे सगळेच प्रियावरती भयंकर चिडलेले असतात आणि या सगळ्या गोष्टीचा राग फक्त प्रियावरती काढत असतात. इकडे त्यानंतर सकाळी प्रतिमाने विसर्जनाचा प्रसाद बनवायला सुद्धा घेतलेला असतो. प्रतिमा किचनमध्ये असते. सायली आता प्रतिमाकडे येते आणि प्रतिमाला म्हणते, अरे वा प्रतिमा आत्या, तुम्ही विसर्जनाचा प्रसाद सुद्धा बनवायला घेतलात ना, मी काय मदत करू का? प्रतिमा लगेच आता सायलीला काम देते. सायली आणि प्रतिमा दोघेही मिळून आता स्वयंपाक करू लागतात. तर मग तेवढ्यात लगेच विसर्जनाच्या पूजेसाठी घरातले सगळेच खाली आलेले असतात आणि ते आता दोघींना सुद्धा पाहतात. तर मग दोघींना पाहतात ते लगेच हसत हसत त्यांच्या जवळ येतात. पूर्णाजी हसत म्हणते की अरे वा, प्रसादासाठी एक हात प्रतिमाचा आणि एक हात सायलीचा लागलाय. आता बाप्पा अगदी खुश होऊन प्रवासाला निघणार. तेवढ्यात लगेच तिथे आता प्रिया येते. प्रिया सायलीला आणि प्रतिमाला पाहता लगेच इकडे सायलीवरती ओढत म्हणते, सायली अगं काय चाललंय तुझं हे? तू परत माझ्या आईला कामाला लावलंस? सायली आता प्रियाला सांगण्याचा प्रयत्न करत असते, अगं नाही, मी जेव्हा आले ना तेव्हा त्यांनी प्रसाद सुद्धा बनवायला घेतला होता. प्रतिमा सुद्धा खुणावत खुणावत प्रियाला सांगत असते की तिने काहीही नाही केलेलं, मी माझंच करत होते. प्रतिमा परत खाणाखुणा करते हे पाहता आता प्रताप लगेच कल्पनाला म्हणतो, ही बोलायला लागली होती तर मग परत खाणाखुणा का करतेय? तर कल्पना लगेच आता प्रतिमाला विचारते की प्रतिमा, तू प्रसादामध्ये काय घातलंय? आणि प्रतिमा लगेच त्यांना काय घातलंय हे सांगू लागते. पण मात्र तिच्या मुखातून आता आवाजच निघत नसतो. तिला काहीही केले आता बोलता येत नसतं आणि प्रतिमा तसा बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करत असते. पूर्णाजी आणि घरातले सगळेच ती सगळी प्रतिमाची गंमत पाहत असतात. सायली प्रतिमाला विचारते की प्रतिमा आत्ता काय झालं? तर मग प्रतिमा आत्ता लगेच खुणावत सांगते की आवाजच नाही निघत आहे. प्रतिमा इकडे बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि सगळेच आता आश्चर्याने प्रतिमाकडे पाहत असतात आणि प्रतिमाचा आवाज ऐकायला परत एकदा सगळे आसुसलेले असतात. रविराज आता प्रतिमाला म्हणत असतो, अगं प्रतिमा बोल ना, जमेल तुला, काल तू तन्वी म्हणून हाक मारली होतीस ना, तसंच कर प्रयत्न. प्रतिमा सुद्धा हो बोलते आणि बोलण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रात्री सगळ्यांनी खेळ खेळायचं ठरवतात. त्यांचा खेळ असतो की ज्याच्याकडे जवळ बाटलीचं तोंड येईल त्याच्या समोरच्या व्यक्तीने ट्रूथ किंवा डेअर द्यायचं आणि जे सांगेन ती कृती करायची. तर मग तेवढ्यात लगेच बाटलीचं तोंड हे प्रियाकडे जातं आणि प्रियाच्या समोर हा अर्जुन बसलेला असतो आणि तो सगळं अर्जुनचा प्लॅनच असतो. अर्जुन आता प्रियाला म्हणतो, मी जे जे सांगेन ना ते तू करायचं. आणि अर्जुनला काही करून प्रियाच्या पायावरची ती तुळशीपत्राची खूण पाहायची असते. अर्जुन प्रियाला व्यायाम करायला लावत असतो आणि इकडे चैतन्य प्रियाच्या पायावरची ती खूण पाहतो. पण मात्र प्रियाच्या पायावरती अशी कोणतीही खूण नसते. तर मग अर्जुन चैतन्याकडे विचारतो, तुला कन्फर्म आहे का खरंच खूण नाहीये? याच्यावरती चैतन्य सुद्धा सांगतो की तिच्या पायावरती तुळशीपत्राची 1000% कोणतीही खूण नाहीये. चैतन्य आता म्हणत असतो, अरे अर्जुन, आत्ता फक्त मी बघितलंय की तिच्या पायावरती कोणतीही जन्मखूण नाहीये. हे आपण सगळ्यांसमोर कसं सिद्ध करणार आहे? अर्जुन सुद्धा आता विचार करतो की काहीतरी मार्ग असायलाच हवा. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.